राजाचं नाव काय? शिवाजी महाराज आहे की नाही? मग या शिवाजी महाराजांच्या विषयी तुम्हाला काय काय माहिती आहे का? नाही काय माहिती? म्हणजे फक्त शिवाजी राजा आपला राजा होते एवढंच माहिती आहे ना. आणि राजा म्हटलं की असं आपल्याला डोळ्यासमोर उभं राहतं की त्यांच्या कमरेला तलवार आहे, पाठीवरती ढाल आहे ना. आणि राजा म्हटलं की तो घोड्यावरती असा स्वार होतो आहे का नाही, आणि घोड्यावर युद्ध खेळतो, एवढं माहिती आपल्याला नाही. जगात असे अनेक राजे होऊन गेले, जगामध्ये असे अनेक राजे होऊन गेले. प्रत्येक राजाचा गुणधर्म वेगळा होता, प्रत्येक राजाचा इतिहास वेगळा होता, आणि प्रत्येक राजा हा जनतेमध्ये सुद्धा वेगवेगळी कामं करतो. राजे असे काही होऊन गेले की लोकांनी राजांना विसरून गेले, पण राजे असे काही होऊन गेले ज्या राजांना लोकांनी विसरलं नाही. त्यापैकी आपले शिवाजी महाराज नाही का. शिवरायांचा फोटो पाहिलाय का सगळ्यांनी? नाही, अगदी दाढी आहे, डोक्यावरती त्यांचा टोप आहे, गळ्यात माळा आहे, त्यांची वस्त्रे आहेत, आणि अशी दिसणारे राजे. पण दिसायला जरी राजेही जरी सुंदर असले, त्यांच्या प्रतिमा जरी सुंदर असल्या, त्यांचा जरी चेहरा आपल्याला आकर्षक वाटला, पण त्या राजांना मात्र अनेक हाल अपृष्ट्या सहन कराव्या लागल्या. त्या राजाने अनेक संकट सामोरं राजे गेलेले आहेत, हे की नाही. तुम्ही आता म्हणाल कसं काय, राजा म्हणल्यावर गादीवर बसतात, सिंहासनावर बसतात, राजाला कुठलं संकट येते असं वाटतंय की नाही आपल्याला? पण आपला शिवाजी राजा असा होता की तो शिवाजी राजा केवळ गादीवर बसला नाही, शिवाजी राजा हा राजासनावर बसला नाही, तर राज्यावर येणारं प्रत्येक संकट पहिलं आपल्या छातीवर झेलून घेतलं असला आपला शिवाजी राजा होता, ठीक आहे ना. आता तुम्ही म्हणाल सर आपण दुसरीला शिकतोय आणि आम्हाला तुम्ही शिवाजी राजा शिकवा लागलाय, याकरता शिकवा लागलाय. याचं महत्वाचं कारण आहे, म्हणजे आज तारीख किती? 13 जुलै 2026. तुम्ही आता म्हणाल 13 जुलैला काय घडलं होतं? आजच्याच दिवशी 13 जुलै 1660 सालचा इतिहास आहे, हे नाही. म्हणजे शेकडो वर्ष माग छत्रपती शिवाजी राजे ज्या वेळेला जिवंत होते, त्यांच्या कारकिर्दीमध्ये घडलेला मोठा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे. तो इतिहास तुम्हाला ऐकायला आवडेल ना? तुम्ही आता म्हणाल इतिहास कसा आहे? अहो नुसतं राजाचा पोवाडा कानावर पडला तर आपण असं एकटं बायकोत बसतोय. छत्रपती शिवरायांचं जरी नाव कानावर पडलं की आपलं आपसुक तोंडातून येतंय छत्रपती शिवाजी महाराज की. मग मला सांगा, आपल्या राजांचा इतिहास ऐकायला किती बरं वाटेल, आणि तोच इतिहास मी तुम्हाला सांगणार. इतिहास खूप छान आहे, म्हणजे तो इतिहास ऐकत असताना तुमच्या अंगावर सुद्धा अशी शहारे येणार आहेत, काटे येणार आहेत. तोच इतिहास 13 जुलै 1660 साली घडला होता. तुम्हाला पन्हाळा माहिती आहे का रे मला? पन्हाळा किल्ला आहे का नाही? आता काही जण सुट्टीमध्ये फिरायला गेला असाल, काही तो पुस्तकात पेपरामध्ये पाहिला असेल, हे का नाही. या पन्हाळा किल्ल्यावर घडलेला खूप मोठा माझ्या राजांचा इतिहास मी तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला माहिती आहे, आणि महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करायचं, लोकांचं राज्य निर्माण करायचं म्हणून छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रातील डोंगर खोऱ्यातील सगळ्या शेंबड्या पोरासनी गोळा केला. तुम्ही हसाल का? सगळ्या गरीब पोरासनी गोळा केला आणि एकत्र आणून ज्या महाराष्ट्रावर चालून येणाऱ्या ज्या परकीय सत्ता होत्या, औरंगजेब असेल, विजापूरचा आदिलशाह असेल, नगरचा निजामशाह असेल, यांच्या विरुद्ध प्रतिकार करण्यासाठी या सगळ्यांनी एकत्र आणलं. आता तुम्ही म्हणाल छत्रपती शिवाजी महाराज हे राजे होते आणि शेंबड्या पोरांना काय करत होते? त्यांच्या त्या मुलांच्यात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या बरोबर चटणी भाकरी, राजे असून त्यांच्या बरोबर विटी दांडूचा खेळ खेळत होते, राजे असून त्यांच्या बरोबर पोहायला जात होते. आणि म्हणून
राजांच्यासाठी मरायला ही सगळी पोरं तयार झाली. तोच दिवस आजचा आहे बाळांनो. 13 जुलै 1660 साली घडलेला. छत्रपती शिवाजी राजांना मारायचं म्हणून उत्तरेकडून औरंगजेब आपला फौजा पाठवत होता. विजापूरचा आदिलशाह आपला फौजा पाठवत होता. नगरचा निजामशाह आपला फौजा पाठवत होता. पण छत्रपती शिवाजी राजांना कुणी पकडलं नाही. बरोबर आहे का नाही? कारण आपला महाराष्ट्र हा डोंगरदऱ्यांचा आहे, कडाकपाऱ्यांचा आहे. आणि यामध्ये छत्रपती शिवाजी राजे गनिमी काबा वापरायचे. शत्रू आला की छत्रपती शिवाजी राजे निघून जायचे. त्यांना साथ होती मावळ्यांची, त्यांच्या सहकार्यांची. आणि या छत्रपती शिवरायांचा बंदोबस्त करायला सिद्धी जोहर महाराष्ट्रावर चाल करून आला होता. काय नाव त्याचं आहे? सिद्धी जोहर. आणि राज कुठं होतं? आपल्या मिरज मध्ये होतं. कुठं होतं तर राज? छत्रपती शिवाजींना कळालं की सिद्धी जोहर अनेक सैन्य घेऊन, मग त्या सैन्यांच्या मध्ये घोडी असायची, हत्ती असायची, तोफा असायच्या, हे सगळे घेऊन राजे म्हणजे सिद्धी जोहर शिवरायांच्या वरती शिवाजींना पकडायला येतो. शिवाजींना कळालं. मग शिवाजीने काय केलं? मिरजेवरून शिवाजी पन्हाळ्याला गेला. पन्हाळ्याचा किल्ला तसा मजबूत आहे, सहसा सशीवर चढता येत नाही. आता डांबरी झालाय, आता रस्ते झाले, आता वाहनं वर जातात. पूर्वी होतं का? नाही. आणि मग छत्रपती शिवाजी राजांनी पन्हाळ्यावरती मुक्काम केला. सिद्धी जोहर त्याला समजलं की राजा कुठं आहे? पन्हाळ्यावर आहे. त्यानं काय केलं? पन्हाळ्याच्या सगळीकडं म्हणजे अगदी चहूबाजूनं वेढा दिला. शिवाजी राजा खाली आला की शिवाजी राजाला पकडायचं. वर काय जाता येत नाही, उंचच्या उंच कडा आहेत ना किल्ल्याला, चढायचं कसं? पण छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचं वैशिष्ट्य बघा. ज्या ज्या ठिकाणी किल्ले बांधलेले आहेत, ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं वास्तव आहे, त्या प्रत्येक किल्ल्यावर धान्याचे कोठ आहे. जसं आपण आपल्या घरामध्ये धान्य ठेवतो का नाही मोठमोठ्या भाग्यातून, ते महिने आपल्याला पुरतं. तसं शिवाजीराजे काय करायचे? प्रत्येक किल्ल्यावर धान्याच्या पोती जे आपल्याला लागतं ना ते सगळं त्या किल्ल्यावर ठेवायचं. मग तो साठा एवढा असायचा, 6-6, 7-7 महिने ते धान्य पुरायचं. बघा ना शिवरायांची दूरदृष्टी किती चांगली होती. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती थांबले. चहूबाजूला वेढा कुणाचा आहे? सिद्धी जोहरचा आहे. मग आता किल्ल्यावरून खाली आलं तर काय होणार आहे? काय होणार आहे? किल्ल्यावरून जर राजा खाली आलं, सिद्धी जोहर पकडणार का? म्हणून राजाने काय केलं? पन्हाळ्यावरच मुक्काम केलं. ते खाली आलेच होते. छत्रपती शिवरायांच्या बरोबर काही मोजकेच मावळे होते. आता खाली आलं की आपण धरणार, म्हणजे आपल्याला ते धरणार आहे, हे का नाही? धरल्यावर आपल्याला काही जिलेबी देणार आहेत खायला? लाडू देणार आहेत? मुळात ते आपल्याला पकडायला आलेत ना. मग पकडल्यावर काय करतील याचा अंदाज तुम्ही बांधा. आणि मग या सिद्धी जोहरने विचार केला, जोपर्यंत छत्रपती शिवाजी राजा खाली येत नाही तोपर्यंत आपण इथनं हलायचं नाही. म्हणजे इतिहासामध्ये जर आपण बघायला गेलो तर काही ठिकाणी सिद्धी जोहर जो आहे त्याच्याविषयी असं सांगितलं जातं की तो येताना 22,000 सैनिक घेऊन आला होता. काही ठिकाणी असं म्हटलं जातं की तो 25,000 सैनिक घेऊन आला होता. एवढं सैनिक आपल्या राजांच्याकडे होतं का रे? मग विचार करा, समोरासमोर जर युद्ध लागलं तर त्या युद्धामध्ये राजे जिंकल का ते सिद्धी जोहर जिंकल? राजे जिंकल. राजांच्याकडे एवढे सैनिक नाहीतच ना, मग कोण जिंकल? सिद्धी जोहर जिंकल का नाही? मग काय करायचं? आणि त्या सिद्धी जोहरनं संपूर्ण पन्हाळ्याला वेढा दिला होता. छत्रपती शिवरायांना किंवा त्यांच्या मावळ्यांना खाली उतरायचा काय करायचं? जवळजवळ 5 महिने पन्हाळ्याला वेढा होता. 5 महिने तो वेढा आणि 5 महिने राजा माझं कुठं होतं? पन्हाळ्या किल्ल्यावर. हे मोठं बघा, म्हणजे ऐकायला सुद्धा भीती वाटते ना आपल्याला. एकाच ठिकाणी 5 महिने धो पाऊस पडायचा पावसाळ्यामध्ये. सिद्धी जवळचे जे सैनिक आहेत ते तंबू बांधून कापडाची त्या ठिकाणी राहिलेले. आणि आपल्याकडे पाऊस खूप असतो, तेवढ्या पावसाची सवय त्यांना आहे. त्या पावसात त्या जंगलामध्ये डास, चिलटे
त्यांना खूप त्रास व्हायचा, पण ते हल्ले नाही. का हल्ले नाहीत? कारण त्यांना शिवाजीनं पकडायचं. आणि मग पन्हाळा किल्ल्यावरल्या बाळांनो धान्याचा साठा कमी झाला. आता खाण्याचं संपल्या म्हणल्यावर विचार करायला नको, आता करायचं काय? 5 महिने वेळा दिलाय, 5 महिने धान्य जे किल्ल्यावरती होतं ते संपलं, आता खायचं काय? म्हणून छत्रपती शिवरायांच्या डोक्यामध्ये कल्पना आली, आता हेतून आपण बाहेर पडायचं. जवळजवळ 20, 22, 25 हजाराचं सैन्य आहे, त्यातनं कसं बाहेर पडायचं? मोठा प्रश्न आहे का नाही? छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यावरती बसले आणि आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये अनेक जातीची लोक, अनेक धर्माची लोक, अनेक पंथांची लोक, आणि त्याच्यामध्ये एक न्हाव्याचं पोरगं होतं. आपल्या गावामध्ये न्हावे असतं ना, केसर, तसं वीर शिवा काशीद नावाचं मुलगा होतं. काय नाव त्याचं बाळांनो? शिवा काशीद. तो शिवा काशीद का नाही हुबेहूब छत्रपती शिवरायांसारखा दिसायचा. म्हणजे शिवाजी राजांना ठेवायचं एका बाजूला, शिवा काशीदाला ठेवायचं कळत नाही शिवाजी कुठला. मग आता मला सांगा, एवढ्या मोठ्या सिद्धी जौहरच्या जर वीर्यातनं बाहेर पडायचं, कसं पडायचं? आणि म्हणून छत्रपती शिवरायांनी एक योजना, आपल्यासारखी कपडे, आपल्यासारखा जो टोप, आपल्यासारखी तलवार म्हणा, आपल्यासारखं जी हुबेहूब दिसण्यासाठी छत्रपती शिवरायांनी कुणाला बोलवलं? शिवा काशीदला. पोरगं होतं रे. शिवा, आज माझं तुझ्याकडे काम आहे. शिवाने मुजरा घातला. राजा बोला की काय काम काढलंय? शिवा, तुला शिवाजी व्हायला लागणार. काय कळलं तुम्हाला? म्हणजे तुला माझ्यासारखं व्हायचं. शिवा काशीदला कळलं काय सांगायचंय राजांनी. माझ्यासारखं व्हायचंय म्हणजे काय? मी छत्रपती शिवाजी राजा म्हणून किल्ल्यावर थांबणार आणि राजा माझं निघून जाणार. मला पकडणार ना सिद्धी जवळचे सैनिक, मला पकडणार, मग ते माझी काय माया करणार आहेत? मला मारणार ना. म्हणजे साक्षात मृत्यू समोर होता शिवा काशीदाचा. पण शिवा काशीद डगमगला नाही तो बाळा. डगमगला का? घाबरला का? क्षणाचा विलंब लावला नाही आणि शिवा काशीद पटकन म्हणाला,